तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील घिरणी गावात तब्बल 90 फूट खोल असलेल्या विहिरीत एक गाय पडून जखमी झाल्याची माहिती गोवंशप्रेमींना मिळताच मलकापूर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। युवकांच्या अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेल्या गायीला वाचवण्यात यश आले आहे। सदर गाय 90 फूट खोल असणाऱ्या विहिरीत पडली असल्याने बचावाचे अनेक उपाय फसले। त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी JCB बोलावली। गायीच्या जीवासमोर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन नागरिकांनी JCBला दोर बांधून 90 फूट खोल विहिरीत उतरले। अथक परिश्रम घेत गायीला सुखरूप बाहेर काढून तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराला नगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप करत पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। थांबा 1 2 3 हां। जय श्रीराम, जय गौ माता की। आज दिनांक 17 जुलै आज घिरणी रोड येथे एका विहिरीमध्ये 90 फूट खोल विहिरीमध्ये एक गोवंश 5:30 वाजतापासून पडलेलं होतं। काही गोरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर बजरंगींना कॉल केला आणि आम्ही सर्व गोरक्षक गोप्रेमी इथं उपस्थित झालो व अथक प्रयत्नानंतर हे गोवंश बाहेर काढण्यात आलं। आज अथक प्रयत्नानंतर हे गोवंश बाहेर काढण्यात आलं। त्याला सुदैवानं थोडंसं खरचटलं होतं आणि त्यात खूप सारे अँगल असून सुद्धा त्याला काही लागलं नाही। हे देवाची खूप मोठी त्याच्यावर म्हणजे समजा प्रभाव होता। आज आम्ही नगरपालिकेला 1-1.5 महिना झाले सतत वारंवार निवेदन देऊन आणि सतत त्यांचा फॉलोअप घेऊन सुद्धा नगरपालिका या मोकाट जनावरांवर काही कारवाई करत नाही आहे। त्याच्यामुळे अनेक वेळा गायींना ॲक्सिडेंट होतात, त्यामुळे लोक पडतात, गायींचे खुरं तुटतात, काहीचे शिंग तुटतात, काही गोवंश मृतसुद्धा पावतात। आम्ही बजरंग दलाच्या मार्फत आणि इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत नेहमी गायींची व्यवस्था करत असतो आणि नेहमी यावर व्यवस्था करत असतो, तरी नगरपालिका याच्यावर काही कारवाई करत नाही आहे। आमचं जे गोपालक आहे त्यांना एकच निवेदन आहे की आपले गुरं ढोरं हे मुकाट सोडू नये। त्याच्यामुळे काय रात्री गायी चोरी जाण्याचं प्रमाण खूप आहे। या गायी चोरी जाऊन या कत्तलीसाठी वापरल्या जातात। तरी सर्व गोप्रेमींना आणि गोपालकांना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी आपलं गायी जे आहे त्या बंदिस्त ठेवावे किंवा कुणाला तरी चारण्यासाठी द्यावं, जेणेकरून अशा गोष्टी घडणार नाही। त्या गायींना अपघात होऊन त्यांचं म्हणजे त्या अपंग होऊ नये यासाठी आम्ही सर्व नगरपालिका आणि गोपालकांना सूचना आहेत की त्यांनी आपले गोवंश हे सांभाळून ठेवावे। जय श्रीराम।